बघा आजचा आपला दुसरा दिवस, दुसरा टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे. बघ त्याच्या अगोदर आपण काल काय शिकलो याच्याबद्दल बघू. काल आपण बघितले इन्फॉर्मेशन सिस्टीम. इन्फॉर्मेशन सिस्टीमचे 5 भाग असतात आणि ते 5 भाग कोणते? ह्युमन, लोक, प्रोसिजर, कार्यप्रणाली, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि डेटा. हे 5 भाग इन्फॉर्मेशन सिस्टीमचे आपण बघितले होते. आता आज आपण काय बघणार आहे? आज काय शिकणार? तर कॉम्प्युटरचे प्रकार. कॉम्प्युटरचे प्रकार किती? कॉम्प्युटरचे मुख्यतः 4 प्रकार आहेत. पहिला आहे पर्सनल कॉम्प्युटर, दुसरा सुपर कॉम्प्युटर, तिसरा मेन फ्रेम कॉम्प्युटर आणि चौथा आहे मिड रेंज कॉम्प्युटर. लक्षात? तर असे 4 कॉम्प्युटरचे प्रकार आपण बघणार आहोत. त्याची डिटेल मध्ये माहिती आपण बघणार आहे. कोणाला पर्सनल कॉम्प्युटर म्हणायचं, कोणाला सुपर कॉम्प्युटर म्हणायचं, कोणाला मेन फ्रेम कॉम्प्युटर म्हणायचं, याबद्दलची माहिती आज आपण आजच्या भागामध्ये आपण शिकणार आहे, आजच्या लेक्चरमध्ये. बघा आता कॉम्प्युटर हार्डवेअर. कॉम्प्युटर हार्डवेअर काय कशाला म्हणतात? कॉम्प्युटर हार्डवेअर अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आहेत जी इनपुट घेण्यासाठी आणि माहितीच्या प्रक्रियेसाठी आणि माहिती निर्माण करण्यासाठी सूचनांचे पालन करतात. त्याला कॉम्प्युटर हार्डवेअर असं आपण म्हणतो. आपण प्रामुख्याने पर्सनल कॉम्प्युटरवर लक्ष केंद्रित करतो. पर्सनल कॉम्प्युटर काय बघायचे असे असले तरी तुम्ही किमान अप्रत्यक्षपणे तरी कॉम्प्युटरच्या इतर प्रकारांशी संपर्कात येतात. आपल्याला जरी पर्सनल कॉम्प्युटरवर का लक्ष केंद्रित करायचं तर आपण वापरतो तो त्याला पर्सनल कॉम्प्युटर म्हणतो. पण असं असलं तरी आपण इतर प्रकारांशी सुद्धा आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्कात येत असतो. बघा कॉम्प्युटरचे मुख्यतः 4 प्रकार. पहिला पर्सनल कॉम्प्युटर, दुसरा सुपर कॉम्प्युटर, तिसरा मेन फ्रेम कॉम्प्युटर आणि चौथा मिड रेंज कॉम्प्युटर. बरोबर. हे प्रकार काय आहे याचे आपण एक 1 बाय 1 बघणार आहोत. बघा पर्सनल कॉम्प्युटर पहिला प्रकार तुमच्या समोर आहे, त्याचं चित्र पण समोर आहे ना, बघितलेला हा कॉम्प्युटर तुम्ही. त्या कॉम्प्युटरला पीसी असे देखील म्हटले जाते. त्याला काय म्हटलं जातं? पीसी पण म्हणतो आपण. तो सर्वात कमी शक्तिशाली असतो किंवा ते सर्वात कमी शक्तिशाली असतात, तरी देखील सर्वाधिक वापरले जातात. याचा वापर काय होतो? सर्वात जास्त वापरतो. तसेच हा कॉम्प्युटर सर्वात वेगाने वाढणारा प्रकार आहे. कॉम्प्युटरचा सर्वात वेगाने वाढणारा हा प्रकार आहे पर्सनल कॉम्प्युटर. का बरं सगळ्यात जास्त वापरला जातो? तो आपल्या रेंज मधला, आपल्याला परवडेल अशा किमतीत आपल्याला तो मिळतो. तो जरी त्याचं स्पीड हे कमी असलं, आपल्या दृष्टीने कमी नाही येते, ते खूप स्पीड आहे तसं पाहायला गेलं. बरोबर. म्हणजे प्रोसेसिंग करण्याची जी क्षमता असते, प्रोसेस करण्याची जी क्षमता, त्याच्यावरून त्याचं स्पीड ठरत असते. आता पुढचे जे प्रकार बघायचे ते प्रकारामध्ये तुम्हाला समजेल त्यांचा स्पीड काय असतो, त्यांच्या किमती काय असतात. बरोबर. मग या पर्सनल कॉम्प्युटर मध्ये 2 प्रकार येतात, ते लॅपटॉप आणि पीसीज. बरोबर. बघू आपण तेरी आपल्याला पर्सनल कॉम्प्युटर बद्दलची माहिती आपल्याला सांगणार आहे. का पर्सनल कॉम्प्युटर कोणकोणते आहेत? एका कॅफे मध्ये गेलेले, तिथं बघताय तिथं लोक वेगवेगळे प्रत्येक देत आहे. तुम्ही पण एमएससी मला सांग, केला पाहिजे. ही सगळी जण कोणती उपकरणं वापरतायत रे? हे सगळेच कम्प्युटर आहेत मिरी. खरंच? पण कसं काय? मला वाटलं फक्त सीड वापरतो ना त्यालाच कम्प्युटर म्हणतात. तो बघ काउंटरवर आहे ना तसा. मिरी, अरे त्याला डेस्कटॉप कम्प्युटर म्हणतात आणि एखाद्याला त्याच्या गरजेपुरताच वापरण्यासाठी असलेल्या कम्प्युटरला मायक्रो कम्प्युटर म्हणतात. मायक्रो? पण हे तर अजिबात मायक्रो दिसत नाही. तसं नाहीये ते मिरी. सुपर कम्प्युटर आणि मेन फ्रेम कम्प्युटरच्या तुलनेत हे खरंच मायक्रो आहेत. ते कम्प्युटर मोठमोठ्या संस्थांमध्ये खूप किचकट अशी मोजदाद करण्यासाठी वापरतात. कधी कधी तर त्यांचा आकार एका खोली इतका मोठा असतो. मग त्यांच्या तुलनेत हे कम्प्युटर छोटेसेच आहेत ना. पण तिरी काउंटरवर असणारा तो डेस्कटॉप आहे, मग या बाकीच्यांना काय म्हणतात? तो पहा,
त्याला लॅपटॉप किंवा नोटबुक म्हणतात. हो, तू ते पाहिलंस? त्यांना अख्खा कम्प्युटर उचलून नेला. हो ना, लॅपटॉपचं हेच तर वैशिष्ट्य आहे. लॅपटॉप सहजासहजी कुठेही नेता येऊ शकतो. थेट वीज पुरवठ्याशिवायही याची बॅटरी काही वेळासाठीच सुरू असते. तिरी, तो काय करतोय? कम्प्युटरशी खेळतोय का तो? नाही रे मिरी, त्याला ट्रॅक पॅड म्हणतात. तो आपल्या बोटांच्या हालचालीवरून त्या दिशेत कर्सर फिरवतो. मी सांगतो, त्याला लॅपटॉप म्हणतात कारण त्याला सहज आपल्या मांडीवर ठेवता येतं आणि लेक्चर किंवा मीटिंग दरम्यान याच्यावर नोट्स घेता येतात. पण तरी आजही लोक डेस्कटॉपला सुद्धा पसंती का देतात? कारण डेस्कटॉप पेक्षाही लॅपटॉप महागडे आहेत. त्यापेक्षाही त्या काउंटर सारखी जास्त प्रमाणात हालचाल होत नसेल तर पारंपरिक डेस्कटॉप कम्प्युटरच खूप उपयोगी ठरतात. बघा, हा तिसरा प्रकार आता पर्सनल कॉम्प्युटरचा. ओ, आता समजलं. बोझोकडे पहा, कम्प्युटरच्या जगातही तो आज पाटी वापरतोय. तूच बोजो आहेस, समजलं? त्याला टॅबलेट कम्प्युटर म्हणतात. हे खूपच नवं तंत्रज्ञान आहे. हे पूर्णपणे तुमच्या स्पर्शावर चालतं. हे असं पहा, हे लॅपटॉपद्वारे होणारी सगळी कामं करतं आणि लहानही आहे. तसेच याची बॅटरी सुद्धा खूप वेळ चालते. वाचलो. काळजी नको करू, पण मला वाटतंय तुला इथल्या वेगवेगळ्या कम्प्युटरची माहिती समजली आहे. पण तिरी, हे लोक वापरतायत त्या लहानशा वस्तूंना काय म्हणतात? ते मोबाईल फोन आहेत. आजकाल बहुतेक मोबाईल फोन हे कम्प्युटर सारखीच कामं करतात. यात आपण टेक्स्ट पाठवू आणि मिळवू शकतो, ईमेल करू शकतो, संगीत ऐकू शकतो आणि गेम्सही खेळू शकतो. तिरी, जर माझ्याकडे पीडी किंवा स्मार्टफोन असेल तर मला इतर काही वापरायची गरजच नाही, हो की नाही? तसं नाहीये रे मिरी. कामातला प्रचंड वेग आणि भरपूर गणनशक्तीसाठी आजही लोकांना डेस्कटॉप, लॅपटॉप आणि टॅबलेट सारख्या गोष्टींचा खूप उपयोग होतो. वेगवेगळी कामं करण्यासाठी मोठ्या स्क्रीनचा सुद्धा लोकांना फार उपयोग होतो, जे की पीडीए सारख्या लहानशा उपकरणावर ते शक्य होत नाही. ओ, आता समजलं. हे लोक सर्वत्र कम्प्युटरचाच वापर करतायत, हो ना? बरोबर. माझ्या पुढच्या वाढदिवसाला तू मला टॅबलेट घेऊन देशील का? बघ ना, याची बॅटरी खूप वेळ चालते. मी यावर संगीत ऐकू शकतो, फोटो काढू शकतो, वेगवेगळे खेळ खेळू शकतो. खूप मजा येईल. आणि तू यावर आवडती पुस्तकही वाचू शकतोस. मी शेअर करत जाईन ना ते तुझ्यासोबत. बघ, तेरी मिरीने आपल्याला छानपैकी व्हिडिओ मधून दाखवलं. पर्सनल कॉम्प्युटरचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे डेस्कटॉप, दुसरा लॅपटॉप, टॅबलेट्स, बरोबर, स्मार्टफोन आणि वेअरबेल्स. बघ, वेअरबेल्स आहे ना, माहिती आहे वेअरबेल्स? आता घड्याळात सारखं हे युनिट असतं, हे सुद्धा कॉम्प्युटर, म्हणजे आपण जो मोबाईल वापरतो तो सुद्धा एक कॉम्प्युटरचाच प्रकार आहे. त्याला सुद्धा सॉफ्टवेअर आहे, ऑपरेटिंग सिस्टीम आहे, सगळ्या गोष्टी आहेत. फक्त तो छोटा असतो, त्याला स्मार्टफोन असं म्हटलं जातं. आणि त्यामध्ये आपण एवढे कामं नाही करू शकत जेवढे आपण लॅपटॉप किंवा पर्सनल कॉम्प्युटर पीसी मध्ये करतो. त्यांचा स्क्रीन पण मोठा असतो, त्याच्यामुळे आपल्याला मोठ्या स्क्रीनवर बघता येतं. सेपरेट कीबोर्ड असतो, त्यामुळे आपल्याला टायपिंगचा स्पीड आपला जास्त असतो. म्हणजे आपण जास्त कामं करू शकतो, प्रोसेस पण जास्त होते. तर अशा पद्धतीचे हे 5 प्रकार आपण बघितले पर्सनल कॉम्प्युटर मध्ये. बघ, त्याची पूर्ण डिटेल मध्ये माहिती डेस्कटॉप कॉम्प्युटरला काय म्हणतात, डेस्कटॉपच्या बाजूला किंवा योग्य ठिकाणी ठेवता येण्याचा जागा पण वाहतूक करण्यासाठी फार मोठा असतो. सहजासहजी हा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवला जात नाही, तो एका ठिकाणी फिक्स असतो. लॅपटॉप कॉम्प्युटरला नोटबुक कॉम्प्युटर असे देखील म्हटले जाते, त्यांना नोटबुक पण म्हटले जाते, जे हाताळण्यास सोपे आणि वजनाने हलके असतात आणि बहुतेक ब्रीफ केस मध्ये बसतात. पण बॅग मध्ये पण त्यांना काय करू शकतो, घेऊन जाऊ शकतो.
टॅबलेट, टॅबलेट कशाला म्हणतात बघू आपण. बघा टॅबलेटचं खाली चित्र आहे, इथं नाहीये, पुढच्या याच्यात असेल. टॅबलेट देखील टॅबलेट कॉम्प्युटर असे म्हटले जाते, जे अधिक लहान आणि अधिक हलके आणि सामान्यपणे लॅपटॉप पेक्षा कमी शक्तिशाली असतात. त्याच्यामध्ये एवढा काही स्पीड नसतो लॅपटॉप एवढा. बरोबर. टॅबलेट आपल्या मोबाईल पेक्षा थोडासा मोठा मोबाईल असं म्हटलं तरी चालेल. 15 इंच, 10 इंची असतो, 8 इंची असतो, है का नाही. असे वेगवेगळे त्याची साईज असते आणि 15 इंची पण असतो. लॅपटॉप एवढा सुद्धा टॅबलेट्स येतो. डेस्कटॉप कॉम्प्युटर्स लॅपटॉप प्रमाणे टॅबलेट मध्ये आणखी एक सपाट स्क्रीन असते आणि एक प्रमाणित असे कीबोर्ड यात असतात. त्यात कीबोर्ड पण मग ते कसे डिजिटल कीबोर्ड असतात, तिथल्या तिथं तुम्हाला टायपिंग करता येतं. त्याऐवजी टॅबलेट मध्ये खास करून एक आभासी कीबोर्ड वापरला जातो. तिथं आभासी कीबोर्ड म्हणजेच डायरेक्ट तिथल्या तिथं येतो आणि आपण टाईप करतो, जो स्क्रीनवर दिसतो आणि टच सेन्सिटिव्ह असतो. तिथल्या तिथं स्क्रीनवर दिसतो. तसं आपण लॅपटॉपचा कीबोर्ड हा खाली आहे, स्क्रीनवर आहे का नाही. आपण खाली त्याची टायपिंग करतो, किंवा त्याला सेपरेट आपण कीबोर्ड जोडू शकतो. तसं आपल्याला टॅबलेटला जोडता येत नाही. स्मार्टफोन सर्वाधिक वापरले जाणारे हातात पकडता येणारे कॉम्प्युटर असतात. आता फोन बद्दल तुम्हाला सांगण्यासारखं काही नाहीये, सगळे वापरताय आता. त्याच्यामुळे स्मार्टफोन हे पण एक कॉम्प्युटरचा प्रकारच आहे. त्यात अँड्रॉइड सिस्टीम असते, त्याला अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम म्हटलं तर त्यात रॅम असते, स्टोरेज असतं, मेमरी असते. म्हणजे कॉम्प्युटर मध्ये जे फीचर्स आहेत, आपण कॉम्प्युटर विकत घेताना काय बघतो, किती रॅम आहे, त्याची स्टोरेज क्षमता किती आहे, म्हणजे हार्डची साईज किती आहे, त्याचा स्पीड किती आहे, हे आपण बघितलं जातं. बरोबर आहे का. मोबाईल विकत घेताना सुद्धा तुम्ही हेच बघतात, याच गोष्टी बघितल्या. त्याचं स्पीड काय आहे, त्याची कोणती ऑपरेटिंग सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये त्याला किती रॅम आहे आणि किती स्टोरेज क्षमता आहे. पण स्टोरेज क्षमता ही कॉम्प्युटरच्या मानाने खूप कमी असते मोबाईलची किंवा स्मार्टफोनची. स्मार्टफोन हे सेल फोन असतात, ज्यात इंटरनेट आणि विविध क्षमतेच्या प्रक्रियेसाठी वायरलेस जोडणे असतात. त्याच्यामध्ये पूर्ण वायरलेस असतं. इतर मोबाईल कॉम्प्युटरमध्ये वेअरबेल डिव्हाइस अशी स्मार्ट वॉच, ऍपल वॉच सुद्धा अंतर्भूत आहे. अशा प्रकारचे हे स्मार्टफोन, असे 5 प्रकार आपण त्या आपल्या पर्सनल कॉम्प्युटर बद्दलचे बघितले आपण. त्यातील मग लक्षात 5 प्रकार. याच्यावर पण तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवा. पुढे जाऊ आपण. पुढचा प्रकार आहे आपला तो म्हणजे सुपर कॉम्प्युटर. नाव ऐकलं असेल सुपर कॉम्प्युटर. कॉम्प्युटरचा सर्वात शक्तिशाली प्रकार. ही यंत्रे विशेष उच्च क्षमता असलेली आणि मोठ्या संस्थांद्वारेच वापरले जातात. ते आपण किरकोळ संस्था, आपण पर्सनल व्यक्ती हे कॉम्प्युटर वापरू शकत नाही म्हणजे त्यांना परवडण्यासारखे नसतात. बरोबर. सुपर कॉम्प्युटर खास करून मोठ्या प्रमाणात डेटा स्टोअर करण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठी वापरले जातात. उदाहरणार्थ, ही जगभरातील हवामानाच्या पद्धतीचे विश्लेषण करण्यासाठी आणि अंदाज करण्यासाठी वापरले जातात. मग IBMचा ब्लू जीन्स आणि सिडॅकचा परम जगातील 2 सर्वात जलद कॉम्प्युटर आहेत. मोठ्या प्रमाणात जे काही प्रोसेसिंग असतं, ते प्रोसेसिंग करण्यासाठी हे कॉम्प्युटर जनरली देशांकडेच असतात, देशालाच परवडण्यासारखे असतात. आता समजा हवामानाचा अंदाज, आपण कशाला हवामानाचा अंदाज घेत बसणार. हवामानाचा अंदाज आपल्याला कोण देतं, सरकार देतं. मग सरकार कुठून काढतं, तर त्यांच्याकडे हा सुपर कॉम्प्युटर असतो. त्या सुपर कॉम्प्युटरवर सगळ्या शक्तिशाली प्रक्रिया होतात आणि मग त्या आपल्याला काय होतात, दिल्या जातात. समजलं मग सुपर कॉम्प्युटर. तो हा सुपर कॉम्प्युटर बघा, त्यात तुम्हाला चित्रात दिसतोय असं आपल्या ह्या पूर्ण एवढ्या एरिया एवढा असतो तो. बघा तिथं एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती तिथं त्याला ऑपरेट करतोय, उभं राहून करतोय आणि त्याच्या आजूबाजूला किती मोठी जागा आहे, किती मोठा तो दिसतोय आपल्याला समजतं. म्हणजे एका घरा एवढ्या आकाराचा हा कॉम्प्युटर असतो थोडक्यामध्ये. आणि तो आपल्याला किंवा एखाद्या कंपनीला परवडण्यासारखा नसतो. पुढे जाऊ. मेन फ्रेम कॉम्प्युटर खास करून विशेष असे वायर्ड वातानुकूलित खोल्यांमध्ये ठेवले जातात. बघा मेन फ्रेम कॉम्प्युटर इथं पण हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. सुपर कॉम्प्युटर इतके शक्तिशाली नसले तरी देखील
मेन फ्रेम कॉम्प्युटर्स फार मोठ्या प्रमाणात प्रोसेसिंग स्पीडने काम करू शकतात आणि डेटा स्टोअर करू शकतात. ठीक आहे, म्हणजे सुपर कॉम्प्युटरच्या खालोखालचा हा प्रकार. पण सुपर कॉम्प्युटर एवढा त्याच्यामध्ये शक्ती नसते, त्याच्यापेक्षा कमी शक्ती असते. उदाहरणार्थ विमा कंपन्या लाखो पॉलिसीधारकांच्या माहितीची प्रक्रिया करण्यासाठी मेन फ्रेम कॉम्प्युटर्स वापरतात. मग या मोठमोठ्या ज्या कंपन्या असतात त्यांच्यासाठी याचं सेंटर आहे. तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरताय बरोबर. आता हेच बघा ना, तुम्ही व्हिडिओ बघतात, पिक्चर, तुम्ही सुद्धा तुमचे स्वतःचे व्हिडिओ अपलोड करतात कॉम्प्युटर्सवर. समजा गुगलची साईट घ्या तुम्ही, फक्त जीमेल आहे ना, किंवा युट्यूब ही गुगलची साईट. त्या युट्यूबवर अनेक जण व्हिडिओ अपलोड करत असतं, अनेक जण ते बघत असतं. मग ते कुठं स्टोअर होतं, तर त्यांच्याकडे असे मोठमोठे शक्तिशाली मेन फ्रेम कॉम्प्युटर्स असतात. त्याच्यावर तो डाटा काय होत असतो, सेव्ह होत असतो, स्टोअर होत असतो. बघा कालच आपलं लेक्चर झालं, आपण पण ते कुठं केलं, अपलोड, युट्यूबवर अपलोड केलं आहे का. खूप मोठी जागा लागली त्याला, तरी सुद्धा त्यांच्या तिथं ते काय स्टोअर. ते काय आपल्या कॉम्प्युटरवर स्टोअर नसतं, कारण की हा कॉम्प्युटर सतत सुरू असतो. तुम्ही केव्हाही 24 तासात कधी ऍक्सेस करा, तुम्हाला कोणताही व्हिडिओ मिळणार बरोबर. हे बंधन म्हणजे अशा मोठमोठ्या कंपन्यांसाठी, मोठमोठी त्यांची माहिती प्रोसेस करण्यासाठी या कॉम्प्युटरचा काय केला जातो, उपयोग केला जातो. मिड रेंज कॉम्प्युटर, त्याच्यानंतरचा आहे मिड रेंज कॉम्प्युटरना सर्व्हर असे देखील म्हटले जाते. त्यांची प्रोसेसिंग क्षमता मेन फ्रेम कॉम्प्युटर पेक्षा कमी असते. त्याला काय म्हटलं जातं, सर्व्हर. हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा, ज्याला सर्व्हर पण म्हणतात. पण तरी देखील ते पर्सनल कॉम्प्युटर पेक्षा अधिक शक्तिशाली असतात. ते पर्सनल कॉम्प्युटर पेक्षा जास्त शक्तिशाली. खरे तर मध्यम आकाराच्या कंपन्या किंवा मोठ्या कंपन्यांच्या विभागाद्वारे त्यांच्या प्रोसेसिंगच्या गरजांना समर्थन देण्यासाठी हे वापरले जाते. या मोठमोठ्या संस्थांमध्ये या मिड रेंज कॉम्प्युटरचा किंवा सर्व्हरचा वापर होतो. जसं आपल्या इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला आता इरा म्हणून प्रणाली वापरायला द्यायची, ई लर्निंग, त्याच्यामधून तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. दररोज मार्क्स तुम्हाला कव्हर करता. मग तो जो इराचा जो डाटा आहे तो कुठे, त्या सर्व्हरवर, आणि त्या सर्व्हरवरून आपण काय करत असतो, प्रत्येक जण तो ऍक्सेस करत असतो. ऍक्सेस करणार, त्याच्यावर लॉग इन होणार बरोबर. तुम्ही बँकेत गेला, एखाद्या बँकेत गेल्यावर त्यांच्या बँकेमध्ये एक सर्व्हर असतो. तिथे जरी 100 कर्मचारी किंवा 10 कर्मचारी 20 कर्मचारी काम करत असतील, तर डाटा एकाच कॉम्प्युटरवर स्टोअर होतो. त्याला काय म्हटलं जातं, सर्व्हर. असं बऱ्याच कंपन्यांमध्ये किंवा बँकेमध्ये या सर्व्हरचा काय केला जातो, वापर केला जातो. पण याची जी क्षमता आहे, जरी तो पीसी पर्सनल कॉम्प्युटर सारखा दिसत असला तरी सुद्धा त्याची शक्ती जास्त असते. त्याला रॅम खूप असतात. आता हा एवढा मोठा सीपीयू, याला 4 फॅन असतात. मग बरं, 2 4 हार्ड डिस्क असतात. रॅम 16 GB पर्यंत रॅम असतात. ठीक आहे, अशा पद्धतीने याला सर्व्हर असं म्हटलं जातं. म्हणजे पर्सनल व्यक्तीला हा वापरणं परवडण्यासारखं नाही, आणि त्याला गरजेचं पण नाही. त्याच्या कामापुरता आपला पर्सनल कॉम्प्युटर खूप झाला. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आपण 4 कॉम्प्युटरचे प्रकार आपण आज अभ्यासले. तर आज आपण जाऊ परत आपल्या प्रॅक्टिकल कडे. आजचं प्रॅक्टिकल काय, इंग्लिश टायपिंग. तुम्हाला हे झाल्यानंतर काय करायचंय, इंग्लिश टायपिंगच तुम्हाला करायचंय. इंग्लिश टायपिंग मध्ये बघा, काल पण सांगितलं होतं थोडक्यात, परत एकदा ही एक रिव्हिजन होणार आहे तुमची. तुम्हाला मी दाखवलं होतं काल पण हे चित्र. याच्यामध्ये कोणत्या कीने कोणतं बटन प्रेस करायचं ते आपल्याला दिसते. आता तुम्ही प्रॅक्टिस केली का, पण मग काही चुका झाल्या असतील तर त्या आज परत आपण थोड्याशा दुरुस्त होतील, तुमच्या लक्षात येईल पुन्हा एकदा रिव्हिजन झाल्यामुळे. बघा, या करंगळीच्या बोटावर ही लाईन तुम्हाला इथे दिलेली आहे. नंतर या करंगळी नंतरचं जे बोट आहे त्याच्यासाठी ही लाईन दिली 2 WSX बरोबर. नंतर 3 नंबरच्या लाईनवर इथं हे मधल्या बोटावर हे 3 नंबरची लाईन आपल्याला दिली EDC, आणि 4 नंबरच्या बोटाला 4 आणि 5 नंबरच्या लाईन्स आपल्याला दिल्या बघा, RFV TGB आहे ना. त्याच्यानंतर आहेत इकडच्या साईडचं हे बोट, याला 6 आणि 7 नंबर 2 लाईन दिलेल्या आहे ना. या 2 बोटांना सगळ्यात जास्त काम दिलेलं.
दोन दोन लाईन दिलेल्या, कारण कीबोर्ड जास्त चालतात. त्या 8 नंबरची लाईन या बोटाला दिलेली, मधल्या बोटाला काय आय के आणि कॉमा. 9 नंबरला बघा करंगळीच्या शेजारचं बोट दिसतंय, ओ आणि एल त्याच्यावर आपल्याला दिलेला आहे नाही. त्यानंतर करंगळीला बघ, या करंगळीला पण भरपूर कामं दिली, ही करंगळी पण जास्त चालते बघा. या करंगळीपेक्षा तुम्ही बघा टाईप करताना जास्त सॉफ्ट ही जाते, आपल्याला टाईप करताना पटकन त्या याच्यावर जाते, पण इने टाईप करणं थोडंसं अवघड होतं. पण तुम्हाला एकदा सवय लागली तर प्रत्येक बोट ऑटोमॅटिक तुमच्या कीबोर्डवर काय होणार आहे, फिरणार. न्यूमरिक साठी पण तुम्हाला इकडे नंबर्स न्यूमरिक कीपॅड दिलाय, त्याच्यावर सुद्धा हे 3 बोटांनी या 4 बोटांनी ऑपरेट करायचा आहे. तो 1 2 3 4 आहे ना, त्या 4 बोटांनी तो काय करायचा, ऑपरेट करायचा. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. पुढे आपण एक डायग्राम बघितली होती आणि तुम्हाला होमवर्क पण दिला होता. कोणी कोणी केला? 1, तुम्ही 2, म्हणजे कोणीच केला नाही. युट्यूबला व्हिडिओ आलेला होता, या व्हिडिओ ओपन करायचा होता, तुम्ही म्हणाला आमच्याकडे कुठं होतं काय आहे ना. पण युट्यूबला व्हिडिओ तुम्हाला पाठवला होता ना, लेक्चरचा व्हिडिओ तुम्हाला टाकला होता. लेक्चरचा व्हिडिओ प्ले करायचा, तिथं जायचं, त्या पोझिशनला स्टॉप करायचं आणि तुम्ही ते लिहून काढायचं. ठीक आहे, मग आज लिहून काढणार, हा उद्या मी सगळ्यांचं बघणार आहे, त्याच्यामुळे हा डायग्राम तुम्ही काढणं गरजेचं आहे. आता टायपिंग करताना मी बघितलं बऱ्याच जणांनी एकाच बोटाने बऱ्याच टायपिंग केलं. तसं करू नका, जाईल अवघड तुम्हाला, थोडस बोट वळायला अवघड जाईल, तुमचे बोटच बसत नव्हते त्याच्यावर, ते अवघड जाईल. पण ज्या त्या बोटाने जी ती की प्रेस केली तर तुमचा स्पीड नक्कीच चांगला असेल. बऱ्याचशा मुली एका हातात रुमाल घेतात आणि त्यांनी एकानेच चालू जातात, एक हात रिझर्व असतो त्या, किंवा मग एका हाताच्या नख वाढवलेल्या असतात, मग ते नख वाढवल्या होते इकडे ए टाईप करायला गेलं की क्यूच होतो टाईप वरती, ते नख त्या क्यूलाच लागतं, काय का असं होतं. तर तसं करू नका. आपल्याला टायपिंग करायचं, आपण कॉम्प्युटर शिकतोय तर आपण आपले नख कापले पाहिजेत आणि हे केलं पाहिजे. बघू आपण आपल्या पुन्हा त्या सॉफ्टवेअर एकदा ओपन करू. रॅपिड टायपिंग मी ओपन केलं. याच्यामध्ये आपण काय काय बघितलं होतं की इंट्रोडक्शन हा जो पहिला टॉपिक घ्यायचा आहे, पहिलं लेसन घ्यायचा आहे, पहिलं लेक्चर. त्याच्यामध्ये बेसिक लेसन 1 हे तुम्हाला निवडायचंय. लेसन 1 मध्ये तुम्हाला बघा या पद्धतीचा लेसन येईल. हा लेसन एक लेसन 10 वेळेस तुम्हाला पूर्ण करायचा. त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा कन्फ्युजन काय होता, एफ दिलाय तर एफ डायरेक्ट टाईप करायचा प्रयत्न करतात. एफ टाईप करायचा प्रयत्न डायरेक्ट करू नका. पहिले तुम्ही काय करा, स्पेस बार प्रेस करा. बघा इथं काय म्हटलं, पुट युअर फिंगर इन द बेस्ट पोझिशन एफ जे, बरोबर. असं तुमचे फिंगर त्या पोझिशन घ्या. स्टार्ट बाय प्रेसिंग एनी की, कोणती एक की प्रेस करून सुरू करा. मग कोणती एक की प्रेस करायची, मग तुम्ही स्पेस बार दाबून, आपण हे बघा स्पेस बार दाबला, आता स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला इथं खाली दिसतंय की जेट जो टाईप करायचा ह्या डाव्या हाताच्या ह्या बोटाने करायचा, आपल्याला डाव्या हाताच्या बोटाने आहे ना. मग मी तिथं एफ त्याने प्रेस, त्याला लगेच ग्रीन झालेलं आहे. ग्रीन झाल्यानंतर इथं दिलेलं पण आहे लेफ्ट इंडेक्स फिंगर, त्याला म्हटलं जातं लेफ्ट इंडेक्स फिंगर. त्याला काय म्हटलं जातं, लेफ्ट इंडेक्स फिंगर. बघा पहिला प्रेस स्पेस, लेफ्ट थंब ने आपल्याला हा स्पेस बार दाबायचा. बघा काय आता जे वर कर्सर गेलाय तो हा ग्रीन झालाय, बघा इथं, हे बघा इथं ग्रीन झालाय, हा उजव्या हाताचा. हा त्याला काय म्हटलं आता इथं दिलं इंग्लिश मध्ये त्याचं नाव राईट इंडेक्स फिंगर. काय म्हटलंय, राईट इंडेक्स फिंगर. मग जे प्रेस केला राईट इंडेक्स फिंगरने, परत स्पेस डी प्रेस करायचा, मधलं बोट आहे बघा इथं ग्रीन झालंय, या मधल्या बोटाला काय म्हटलं तर लेफ्ट मिडल फिंगर. बघा लेफ्ट मिडल फिंगरने मी डी प्रेस केला, परत स्पेस दिला के. आता काय दिलंय, राईट मिडल फिंगर. बघा इथं ग्रीन पण झालंय आणि आपल्याला इथं सांगितलं पण आहे कोणतं बोट वापरायचं, राईट मिडल फिंगर. परत स्पेस दिला,
परत लेफ्ट इंडेक्स फिंगर, हे इंडेक्स फिंगर हे मिडल फिंगर. ठीक आहे, मराठीमध्ये काय म्हणतात ते माहित नाही मला. हे बघा जे डी के एफ, जे डी के एफ, जे डी के. ठीक आहे, मी नेक्स्ट लेसन कडे जातो पुढच्या, म्हणजे मग पुढचे अजून काही येतील बघा. नेक्स्ट लेसन कडे घेतो आता. यस यस प्रेस. टायपिंग स्टार्ट करण्यापूर्वी कोणती तरी एक की प्रेस करा कीबोर्डवरची. तिथं एक ज्या बोटाने ते प्रेस करायचे त्याच ते ग्रीन होईल. ग्रीन झाल्यावर मग बघा लेफ्ट रिंग फिंगर, याला काय म्हटलं आता, लेफ्ट रिंग फिंगर, आणि हे राईट रिंग फिंगर. बरोबर, अंगठी घालतो का नाही याच्यामध्ये लग्नाच्या वेळेस. तर म्हणजे तुमच्या नाही म्हणत आहे, तुमचं अजून नाही झालं, पण तुम्ही लग्नाला गेले असाल तेव्हा तुम्हाला माहित असेल रिंग सेरेमनीला. तर हे रिंग फिंगर आहे. लेफ्ट रिंग फिंगरने प्रेस करायचं, लेफ्ट रिंग फिंगर प्रेस करायचं, स्पेस एल. पुन्हा राईट रिंग फिंगर स्पेस ए. बघा आता ए करंगळीला काय म्हणतात, लेफ्ट लिटिल फिंगर, याला काय म्हटलं आता, लेफ्ट लिटिल फिंगर आणि राईट लिटिल फिंगर. बरोबर, लेफ्ट लिटिल फिंगरने ए सेमिकोलन. आता सेमिकोलनला काय आहे, राईट लिटिल फिंगर. नंतर पुन्हा एस एल ए सेमिकोलन, एस एल ए सेमिकोलन, एस एल ए सेमिकोलन. तुम्ही असा जर हात इथे ठेवला ना, बघा कीबोर्डवर हात ठेवताना थोडासा असा खाली जर टेकवला, असा ठेवला, तर तुम्हाला हात हलवायची किंवा हात तरंगून ठेवण्याची गरज नाही. हा भाग जो असतो, हा भाग हा खाली डेस्कला टेकवा आणि बरोबर तुमचे हात कीबोर्डवर पुरणार आहे. आणि तिथं बरोबर ते आता मधलीच लाईन तुम्हाला टाईप करायची म्हटलं, तुम्हाला जास्त हालचाल नाही ना, वर खाली व्हायचं नाहीये. त्यामुळे तुम्ही आरामशीर टायपिंग करू शकता. थोडासा त्रास होणार आहे, पण करा, घ्या थोडासा त्रास, म्हणजे तुमचं स्पीड काय होणार आहे, वाढणार आहे. ट्राय अगेन म्हणतो मी पुन्हा, किंवा मग याला क्लोज कर. बघा क्लोज केलं, समजलं. मग परत एकदा पुन्हा मी तुम्हाला त्याची माहिती दिली, कोणत्या बोटाला काय म्हणतात याबद्दलची माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही काय करायचंय, टायपिंग करायचं. ठीक आहे, तर आजच्या ह्या भागामध्ये आपण इथं थांबावं लागेल. आपलं झालंय, पण त्या अगोदर आपण काय करू, आज आपण काय बघितलं, तर कॉम्प्युटरचे 4 प्रकार बघितले. पर्सनल कॉम्प्युटर, सुपर कॉम्प्युटर, मेन फ्रेम कॉम्प्युटर आणि मिड रेंज कॉम्प्युटर. पर्सनल कॉम्प्युटर मध्ये 5 प्रकार बघितले. काय, पीसी डेस्कटॉप कॉम्प्युटर, लॅपटॉप कॉम्प्युटर, नंतर टॅबलेट कॉम्प्युटर, स्मार्टफोन आणि वेअरवेल. तेवढे 5 प्रकार आपण त्याच्यामध्ये बघितले. आपल्याला जास्त कॉन्सन्ट्रेशन करायचे ते पर्सनल कॉम्प्युटर. का, आपण कोणता वापरतो, पर्सनल कॉम्प्युटर. आपल्याला काय त्याची माहिती हवी. सुपर कॉम्प्युटर कोणाला म्हणतात, त्याचं स्पीड कसं असतं, कोणी बनवलं, याची माहिती तुम्हाला जनरल नॉलेज म्हणून हवीच असं नाही. आणि तुम्ही कॉम्प्युटर शिकता म्हटल्यानंतर या गोष्टीची माहिती तुम्हाला पाहिजेतच ना. तुम्ही उद्या कुठं इंटरव्ह्यूला गेले तिथं प्रश्न विचारू शकतात ना ते. मेन फ्रेम कॉम्प्युटर्स आपण बघितले, मोठमोठ्या